देशभरात सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होते. प्रत्येकजण आपल्या कुटुंबियांसमवेत दिवाळी आनंदाने साजरी करतो. मात्र देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना दिवाळीच्या आनंदाला मुकावं लागतं. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड ही संस्था गेल्या 21 वर्षांपासून भारताच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करते. संस्थेचे अंध सहकारी यावर्षी सादकी बॉर्डरवरील सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. ते आपल्यासोबत दिवाळी फराळ आणि विद्यार्थ्यांनी बनवलेले ग्रीटिंग्सही घेऊन जाणार आहेत. पुण्यातून रवाना होणाऱ्या प्रेरणाच्या टीमशी आवाज मराठीने संवाद साधला आणि जाणून घेतलं या अभिनव उपक्रमाविषयी. नमस्कार, सतीश नवले, प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड. गेले 22 वर्ष आम्ही प्रत्येक दिवाळी भारतीय जवानांच्या बरोबर सेलिब्रेट करतो. आमच्याबरोबर दिलावर शेख साहेब 22 वर्षापासून बरोबर आहेत आणि प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेचे संस्थापक सदस्य, खजिनदार आणि आमच्या सर्वांचे प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. प्रत्येक दिवाळी भारतीय जवानांच्या बरोबर वेगवेगळ्या सरहद्दीवरती जाऊन तिथे जवान बांधवांना दिवाळीमध्ये आपल्याही बरोबर आपल्या देशातले नागरिक आहेत आणि ते आपल्याला केव्हाही विसरलेले नाहीत ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण करणं आणि त्यांची जी प्रेरणा आहे भारत मातेची सेवा करण्याची ती आणखीन दृढ होण्यासाठी आम्ही हा दिवाळीचा कार्यक्रम जो सोहळा तो त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करतो. ह्यामध्ये भाईदूज, दिवाळी फराळ, ग्रीटिंग्स जे वेगवेगळ्या शाळेतल्या स्टुडंट्सनी बनवलेले असतात, दीपोत्सव करतो, कल्चरल प्रोग्राम्स करतो आणि अशा पद्धतीनं दिवाळी ही जवानांच्याबरोबर करतो. यावर्षी 22व्या वर्षी आम्ही फाजिल्कामधल्या सादकी इंटरनॅशनल बॉर्डरवरती हा कार्यक्रम 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या काळामध्ये करतो आहे. आज 1 नोव्हेंबरला पुण्यामधून डिपार्च होतो आहे. नमस्कार, माझं नाव अक्षता महादेव बिराजदार. प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेद्वारे आयोजित केलेले गेल्या 21 वर्षापासून जो आपला प्रकल्प आपण राबवत आहोत, आपलं जवानांसाठीचे दिवाळीमध्ये जे काही आपण फराळ वगैरे घेऊन जातो, ती जी लोक आहेत जे समाजासाठी कार्य करत आहेत, ते कोणताही सण वार न बघता हे करता आपल्यासाठी तिथं झुंजत आहेत. ते लोक तिथं जेव्हा काय म्हणता येईल आपल्याला सरहद्दीवरती आहेत म्हणून आपण चांगला श्वास घेऊ शकतो. इतर सण आपण इथं अतिशय सुरक्षितपणे आपण सेलिब्रेशन करू शकतो. तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल हा एक उद्देश डोक्यात ठेवून आपण हा आयोजित केलेला कार्यक्रम आहे. गेली 21 वर्ष सरांसोबत भरपूर टीम आपली वेगवेगळ्या बॉर्डर्सवरती जाऊन आलेली आहे आणि माझं हे पहिलंच वर्ष आहे आणि मी अतिशय उत्साही आहे त्यांना भेटण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. आपल्या सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचं सगळं मी तिथंपर्यंत पोहोचवणार आहे. आपण तिथं जाऊन 1-2-3 प्रोग्राम्स आपण अरेंज केलेले आहेत. त्याच्यातील पहिला आहे ते भाऊबीज आपल्याला म्हणता येईल. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दीपोत्सवाचा कार्यक्रम आपण तिथं आयोजित केलेला आहे. तर हे सर्व सेलिब्रेशन करून त्यांना दिवाळीचा आनंद देण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी दिलावर शेख, संस्थापक सदस्य आणि सध्या खजिनदार म्हणून प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेसाठी कार्यरत आहे. ही संस्था जसं दिव्यांगांसाठी कार्यरत आहे, त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे, तेच समाजभान ठेवून आम्ही सैनिकांप्रती आपलं अभिवादन करण्यासाठी किंवा त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी गेली 21 वर्ष सातत्याने कोरोनामध्येही आम्ही दिवाळी भाऊबीज या 0 लाईनवर विविध सरहद्दींवर साजरी करत आलेलो आहोत. आज 1 नोव्हेंबरला पुण्यावरून या ठिकाणी आमच्या टीमचं प्रस्थान होतं आहे आणि फाजिल्का बॉर्डरवर या ठिकाणी भाऊबीज कार्यक्रम होईल. 0 लाईनवर दीपप्रज्वलन होईल, दीपोत्सव होईल. त्याचबरोबर विविध शाळांनी दिलेले जे ग्रीटिंग्ज आहेत याचं डिस्ट्रीब्युशन देखील या सैनिकाप्रती होईल. मी याद्वारे हेच सांगू इच्छितो की जसं समाजाचं भान ठेवून देशाचं या ठिकाणी रक्षण करणाऱ्या या सैनिकाप्रती या ठिकाणी अभिवादन म्हणून त्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रसंग आम्ही या 22व्या वर्षी देखील करत आहोत. तुम्हा सर्वांना आणि सैनिक बांधवांना देखील दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हटलं की सगळ्यांना आनंदाचा क्षण. मग ह्या आनंदाच्या क्षणात प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासमवेत, आपल्या नातेवाईकांच्या समवेत हा सण साजरा करावा. परंतु यामध्ये जे जवान असतात, सीमेवर लढणारे जवान असतात, त्यांना आपल्या इच्छा असूनसुद्धा त्यांना आपल्या नोकरीसाठी किंवा त्यांना तिथं दिवाळी साजरी करावी लागते. मग हे करत असताना त्यांना दिवाळी साजरी म्हणजे करता येईलच असं काही नाही. म्हणजे कार्यरत असताना कार्याला महत्त्व,
कर्मणेवाधिकारस्य मा फलेषु कदाचन असं जसं म्हटलं जातं, तर त्यामध्ये त्यांचं कर्म हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि कर्म करत असताना ते काय करत असतात, म्हणजे फळ त्यांना मानधन वगैरे ते आहे, परंतु हे करत असताना आपलं घरदार सोडून ते अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपली रक्षा करत असतात. म्हणजे सीमेची रक्षा करणे म्हणजे अर्थातच आपली रक्षा करणे. म्हणून आपण आनंदात दिवाळी इकडं साजरी करत असतो. म्हणजे अगदी निसंकोचपणे न भीता न घाबरता साजरी करत असतो. मग हा जो उपक्रम आहे ते ऋण आहेत, मातृऋण, पितृऋण आणि समाज ऋण. मग या समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्हाला एक आयडिया म्हणजे कल्पना सुचली की आपण का नको असं करायला की या सगळेजण विविध समाजकार्य वेगवेगळ्या प्रकारचे करत असतात, तसंच हे आम्ही समाजकार्य घेऊ की जवानांना तिथं जाऊन म्हणजे इथून जवानांना तिथं जाऊन राखी बांधणे किंवा दिवाळी साजरी करणे, भाऊबीज साजरी करणे हा उपक्रम आम्ही गेली 22 वर्ष अखंडपणे करत आहोत. अगदी न चुकता दरवर्षी जाऊन तिथं ज्यावेळेस त्यांना भाऊबीज इथं म्हणजे आमच्या ज्या ब्लाइंड बहिणी आहेत त्या तिथं औक्षण करतात किंवा दिवाळी भाऊबीज तिथं साजरी करतात, तर त्या जवानांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात की कुणीतरी आपलं आलेलं आहे आणि आपल्याला औक्षण करत आहे, आपल्याला दिवाळी भेट करत आहे असं त्यांना वाटत असतं. आणि हे करत असताना हे करत असताना आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी होत असतो. प्रत्येकजण आपापला खारीचा वाटा त्यामध्ये उचलत असतो. आमचं पूर्ण कुटुंब त्यामध्ये गेली 22 वर्ष आम्ही ही सेवा नित्यपणे चालू ठेवलेली आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे जात असताना किंवा त्यांना सोडत असताना इतका आनंद मनामध्ये होत असतो की आपले हे ब्लाइंड जे आहेत ब्लाइंड लोक आहेत ते तिथपर्यंत जात आहेत. मग त्यामध्ये दिवाळी फराळ असतील म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तेल शॅम्पू वगैरे घेऊन जात असतात आणि तिथं ती दिवाळी साजरी करत असतात. हा अगदी अविस्मरणीय असा क्षण असतो आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आणि त्या जवानांच्या सुद्धा. म्हणजे जवान जे असतात तर हा जो आहे तो जवानांच्या प्रती असलेली जी भावना आहे लोकांची, तर ती मला वाटतं लोकांनी जागृतपणे त्यामध्ये वाढ केली पाहिजे. कारण प्रत्येकजण आपल्यामध्ये इतका बिझी असतो की आपलं कुटुंब म्हणजे आपले नातेवाईक यामध्ये, तर या जवानाप्रती आपण पूर्ण म्हणजे ब्लाइंड झालेलो असतो. तर मला वाटतं की सगळ्यांनी मिळून या जवानांच्या प्रती एक कृतज्ञता भाव व्यक्त करावा अशी माझी विनंती आहे.